गुड इव्हनिंग फ्रेंड, शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही गेलो होतो बाजारात. फुलं कशी आहेत? पाव द्या ना, सगळे मिक्स द्या. गर्दी बघा बाजारात आता घरी निघालो. घरनं निघताना भाजी आणायला जायचं म्हणून यांना म्हटलं, हे म्हटलं चल आपण जाऊ भाजी आणायला. आणि मला काय वाटलं आमच्या इथल्या जवळच्याच भाजीवाल्यांकडनं भाजी घेऊ म्हटलं. काय आपण लाह्या ते घेऊया म्हणून मी आहे त्या तशा अवतारात निघाले. म्हटलं चला इथल्या इथंच जायचे. पण पुढे गाडीवर गेल्यानंतर हे म्हणतात आपण असं करूया, वडगावातल्या बाजारात जाऊया, तिथं मोठा बाजार भरतो. मग तिकडे गेलो. मी खूप दिवसांनी ना इव्हनिंगच्या वेळेस घराच्या बाहेर पडलं आहे. कारण का माझं काय घराच्या बाहेर पडणं होतच नाही. विधानशा सांभाळत म्हणजे संध्याकाळचे 7 वाजून जातात. त्यानंतर घरचा आवरायचा, स्वयंपाक असतो. 600 कितीला? 600 हे नाही का त्याचं. आणि काळं हे बघ. इथे मग मेडिकलला आलोत. मेडिकलमध्ये काय काय घ्यायचं होतं सामान ते घेतलं. आणि तेवढ्या तिथं मेडिकलमध्ये ना सारखी लाईट जात येत होती बघा. जे पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. त्यामुळे त्या माणसाला सांगितलं की हुडकून दे. आणि असं सामान घेता घेता घरी यायला मला वाटतं अंधार पडून गेलं. 7:45 वाजले होते. 7:30 7:45ची वेळ आहे. आम्ही घरातनं 6 वाजता घरातनं बाहेर पडलेलो होतो. मग येता येता गणपती दिसले तिथे. मी म्हटलं गणपतीचं बघा ना, आता गणपतीचं पण म्हणजे बुकिंग चालू झालेलं असतं. म्हटलं इथं गणपतीचा कारखाना होता मागे गेलेला, तर छान छान गणपती पाहायला मिळाले. आता आम्हाला पण गणपती बुक करायचा आहे. हे म्हणले आपण असं करूया, आता पुढच्या आठवड्यात गणपती बुक करूया. कारण का आधीच गणपती बुक करून ठेवावा लागतो. गणपतीचे रेट तर काय विचार नका, खूपच वाढलेले आहेत. तेच रस्त्याने यांच्याबरोबर गप्पा चालल्या होत्या. काय गणपतीचे रेट आहेत. मागच्या वर्षी आपण 2800ला घेतला हे म्हणत होते गणपती. कारण का दरवर्षी ह्यांचं कसं असतं माहिती आहे का, गणपती छोटा घेत नाहीत. मूर्ती, गणपतीची मूर्ती ही वाढवतच जावं असं म्हणतात. म्हणून हे ना दरवर्षी मोठमोठा गणपती घेतात. आता यावेळेस तर रसिकांनी ना छान गणपती बघितले. फेट्याचा गणपती बघितलेला आहे आणि तो आहे रावेतच्या साईडला. आणि रसिका म्हटली मी सोमवारी गणपती आहे तर मी रविवारीच आणून ठेवणार आहे. हे पहा, रस्त्याने येताना आम्हाला वेगवेगळे पथक लागत होती. इतके छान आवाज. आम्ही तिथं जाऊन थांबलो. आम्ही तिथून आमच्या घराच्या जवळच्या इथं पाणीपुरीच्या गाड्याजवळ थांबलो, पाणीपुरी खाऊ म्हणून. म्हणलं चल आपण पाणीपुरी खाऊ. खूप दिवसांनी मी आज पाणीपुरी खाती आहे. हे पहा, मी भाजी आणली. तर काय काय भाजी आणली आणि लाह्या आणल्यात. आणि त्याच्यामध्ये बघा जिवतीचा कागद आहे. किती छोटा आहे. माझ्याकडे फ्रेम केलेली मोठी आहे. हे पहा, माझ्याकडे लॅमिनेशन केलेला छान माझ्याकडे फोटो आहे. मला वाटतं मागच्या वर्षीच आणलेला आहे का, त्याच्या मागच्या वर्षीच लॅमिनेशन केल्यामुळे चांगलं राहिलेलं आहे. आणि बघा, उद्या सोमवार आहे, श्रावणी सोमवार आहे. पहिला श्रावणी सोमवार आहे उद्या. तर बघा, मी उद्या श्रावणी सोमवार आहे म्हणून पहिला श्रावणी सोमवार आहे. तर बेलाची पानं आणावी. तर त्यांनी 10 रुपयाला 11 बेलाची पानं आहेत. बघा किती महाग झालं आहे. आणि 50 रुपयाला पाव किलो फुलं.
असे आणलेत मी. आता भयंकर महागाई वाढलेली आहे. तर उद्या आहे श्रावणी सोमवार पण आहे आणि नागपंचमी सगळं एकत्र आलेलं आहे. चला आता ही भाजी मी सगळी भरून ठेवते. आणि लाह्या आणल्यात. लाह्याचं महत्त्व आहे उद्या नागपंचमी असल्यामुळे. मॉर्निंग फ्रेंड्स, आज आहे बघा नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार. तर नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवारच्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा, यूट्यूब फॅमिलीला. चला आता इकडे मी नाश्ता बनवते, उपमा बनवते, उपीट बनवते. आजपासून श्रावणी सोमवार चालू होतात. मी काय आज उपास केला नाही. आता उपास करणं बंद केलेलं आहे. खूप उपास करत होते पहिला, आता उपास करणं बंदच केलं आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये ना महादेवाचं मंदिर आहे. बघू जमलं तर आज जाऊन दर्शन घेऊन येईन. आजची शिवामूठ आहे तांदूळ. तर चला इकडे बनवते मी नाश्ता. खूप बहिणींचे मैत्रिणींचे उपास असतील आज. चला या नाश्ता करायला. टिफिन ठेवते इकडं. हे पहा मी ना आता सकाळी पूजा मांडली आहे. तर आजकाल काय बघा, घरं मोठमोठी असतात पण देवपूजा हे देवाला देवघरच नसतं असं झालेलं आहे. पण आमचं हे आहे छोटंसं घर, त्याच्यामुळे आम्हाला ना काय दिशेनुसार आपण देवघर ठेवत असतो. पण आमच्या इथं देवघरालाच देवघराला जागाच नसल्यामुळे ॲडजस्ट करत असते. आणि ही बघा अशी माझी सकाळी आज ज्योतीचं कागद बसवत असते. तर अशी ही पूजा माझी संपन्न झाली. पूजा मांडलेली आहे. आणि स्वतःचं घर असलं की माणूस कसं देवघरासाठी जागा करून घेतं. पण आमचं हे आहे भाड्याचं घर, रेंटने राहतो आम्ही. तर आहे त्या जागेमध्ये ॲडजस्ट करायचं. मला पहिल्यापासून सवय आहे की आहे त्या जागेमध्ये ॲडजस्ट करायचं. फक्त मनोभावे आपली पूजा होणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मी ना म्हणजे खूप काही मोठी पूजा अशी मांडत नाही. छोटीशीच पूजा पण मनोभावे करायचं. आणि मी उपास करत नाही. आता खूप वर्ष उपास केलेला आहे. उपासाने काय व्हायला लागले, त्रास व्हायला लागला, ॲसिडिटी होती. आणि आपल्याला कसं होतं घरची कामं ते करावं लागतात. आणि पार्लर होतं त्यावेळेसला दिवसभर कामं असायचीच. पार्लरमध्ये जायचं, घरचं काम असायचं, तरीसुद्धा मी उपास त्यावेळेस करायची. पण आता उपास सहन होत नाही आता आणि उपास बंद केलेले आहेत मी आता. चला तर असो, आज अशा प्रकारे मी ज्योतीचा कागद बसवलेला आहे आणि नागपंचमीची सुद्धा पूजा केलेली आहे. खूप जण तवा ठेवत नाही, तळत नाही, पण तसं काही नाही. आता पोळ्या आपल्याकडे काही उकडलेलं कोणी खाणार नाही आहे. बरी इडली केली तर डब्यात इडली देता येत नाही. तर चला असो, भाजी पोळीशिवाय पर्याय नाही. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.